तुझी प्रियाला प्रीत कळेना। त्या मुलीला अजिबात आपल्या घरची सून होऊन द्यायचं नाही। आणि आई हे बघ, तुला काही मदत लागली ना तर मेघना आहेच ना। मी काय म्हणते, आजीला मदत कळलं ना। आणि आई तुला माझी मदत लागली ना तर मलाही सांग, मी कधीही यायला तयार आहे, ठीक आहे? ओके? ओ माय गॉड, मला खूप उशीर झालाय, म्हणजे एक मीटिंग होती, पेपर झालं ते म्हणून मी जात होते। तू ठीक आहे, मी 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 सोडते तुम्हाला। नाही नको, खरंच जाल ना? ठीक आहे, हा मला निघायला हवं। सगळे तेच बोलतायत। आता आत्या पण काय म्हणाली बघितलंस ना? तिला आणि उशिरा शहाणपण सुचलं। स्वतःच्या लेकासाठी ही अवदसा आमंत्रण देऊन बोलावून घेतली भारतात, तेव्हा नव्हती अक्कल? अगं आजी, पण तिला निदान उशिरा तरी सुचलं ग। पण आपल्या दादाचं काय? इतका उशीर झाला तरी सुद्धा त्याला काहीच कळत नाहीये ना अजून। त्याला मी बरोबर वाटणीवर आणणार आहे हो। शमिका, रुपाली, हाय, आय थिंक आम्ही आधी भेटलोय। हो, देवीच्या मंदिरात, राईट? राईट, नाईस टू सी यू अगेन। सेम हियर। अच्छा तू कुठे गायब झाली आहेस? बहिणीचं लग्न म्हणून जे गेलीस ते गेलीस, पण तू कधी लग्न करतेस? मला जेवायचं आहे लग्नात। लग्नात जेवायचंय ना? मग एक काम कर, आधी स्वतःच लग्न कर आणि स्वतःच्या लग्नात स्वतःच पोट भरून जेव, ओके? करेन रे, लवकरच लग्न करेन आणि तुला नक्की बोलवेन जेवायला, ओके? न बोलून सांगतेस कोणाला? नक्की बोलायचं, ओके? हो य ए बरं, चला माझी महत्वाची मीटिंग आहे, मी निघते, ओके? चल बाय, टेक केअर, बाय बाय बाय। नजर लागू नये ना म्हणून ते रक्षा यंत्र विकतायत। दुसऱ्याच दिवशी चमत्कार काही काही ती बाई काय म्हणते बघ, सुधरू लागली आहे। ती म्हणते माझ्या मुलाला नजर लागली होती, हे यंत्र वापरलं आणि सगळं बंद झालं म्हणे। तुम्हाला फक्त आम्हाला संपर्क करा। तो नंबर दाखवतात, नंबर लिहून घे जा, पटकन नंबर। आपल्याला उपयोगी पडेल, नंबर लिहून घे। आणते मी। मॅरेज सर्टिफिकेट कधी मिळणार आहे? हो जय साहेब, मी प्रयत्न करतो, लवकरात लवकर तुमचं मॅरेज सर्टिफिकेट बनवून देतो। नक्की? आपल्याला फक्त एकच प्रिकॉशन घ्यायचंय, काही झालं तरी ही लागलेली आग विझता नाही कामा। नाही विजणार, कारण आपण वणवा पेटवणार आहोत। मला हा जॉबच करायचा नाही बेसिकली। माझ्या ॲबिलिटीजवर, माझ्यातल्या क्वालिटीजवर माझा इतका विश्वास आहे ना की मला दुसरा जॉब असा मिळेल, आणि आय एम डॅम शुअर अबाउट इट। आणि मला तुझा हाच पॉझिटिव्ह अप्रोच आवडतो, आणि मला खात्री आहे तुझ्या जिंकण्याची। तू जशी आहेस ना तशी तुला स्वीकारणारं कुणीतरी भेटेल, त्याचंच तुझ्यावरती खरं प्रेम आहे असं समज। पण माझं खरं प्रेम फक्त अभिजितवर आहे माई। वाव, इथे लव्ह बर्ड्स। तुमचा रोमॅन्स झाला असेल तर थोडं सिरियस विषयावर बोलायचं होतं। बोल ना। अभिजित, या कंपनीला आता तुझी गरज नाहीये, यू आर फायर्ड। केबिन मध्ये जा, तुझ्या टेबलवर एक एनव्हलप ठेवलाय, त्यातलं लेटर वाच। रेजिग्नेशन लेटर म्हणतात त्याला। तू मला काढायची काही गरज नाही, मी ऑलरेडी रिझाईन केलाय। चल शमिका।